गृहीत. कपडे काढू? सीमाने शुष्कपणे संजयला विचारले. सीमा, काय विचारतेस तू, कळतंय का? मी किती वेळापासून तुझ्याजवळ यायचा प्रयत्न करतोय आणि तू. प्रेमाची किंमतच नाही तुला, संजय कडाडला. वा रे प्रेम, तुझं प्रेम मी चांगलंच ओळखून आहे. ज्याला तू प्रेम म्हणतोस ना, ती भूक आहे तुझ्या शरीराची. सीमा, नवऱ्याने बायकोकडून शरीर सुखाची अपेक्षा करणं चूक आहे का म्हणजे? संजय, नाही ना, म्हणूनच विचारलं, कपडे काढू का? जगन्मान्य बलात्कार मी कसा अमान्य करणार? सीमाच्या शब्दांना धार होती. एरवी शांत असणाऱ्या सीमाचा रुद्रावतार बघून संजय चपापला. काय झालं असेल हिला? 2 खोल्यांच्या घरात खरं तर फुललेलं वैवाहिक आयुष्य ही जणू रम्य कल्पनाच असते. बेडवर मुलं आणि सीमा झोपत तर संजय बाहेर आईबरोबर झोपे, म्हणजे खरं तर आईच काहीतरी निमित्त काढून बोलावून घेत असे. पण तरीही, ज्या दिवशी संजयची इच्छा होईल त्या दिवशी अर्ध्या रात्री तो उठून आत येई. त्याची तृप्ती झाली की परत बाहेर जाऊन झोपे. आता सीमाला ह्याची सवय झाली होती, किळस आली होती. कारण भरभर उरकणे असाच वेदनादायी कार्यक्रम होता तो. आज खूप वर्षांनी ते दोघेच घरात होते. सीमाच्या मनात संमिश्र भावना होत्या. एकीकडे वाटे, आज छान रासलीला रंगेल, तर एकीकडे वाटे नकोच ते संजयचं जवळ येणं. दिवसभर फारसं न बोललेला संजय रात्री बेडवर पडल्यावर लगट करू लागला. सीमाने कूस बदलली आणि ती त्याच्याकडे पाठ करून झोपली. तसं रागाने त्याने तिला आपल्याकडे ओढलं आणि त्याचे राठ होठ तिच्या सर्वांगावरून फिरू लागले. सीमाच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? हीच ती वेळ आणि हीच ती संधी असा विचार करून सीमाने विचारलं, कपडे काढू? अरे, जागा पुरत नाही म्हणून तू बाहेर झोपतोस, पण जेव्हा तुला गरज असते तेव्हा कशी जागा पुरवून घेतोस? आज काय एकटं वाटतंय तर आज काय दुखतंय म्हणून आईला सोबत म्हणून झोपायला जातोस, पण तुझी गरज असली की आईला एकटं टाकून आत येतोस. मान्य आहे, पत्नी म्हणून मी तुला साथ देणं जरुरी आहे, पण माझ्याही काही अपेक्षा आहेत ना. तू फक्त शारीरिक संबंध ठेवण्यासाठीच माझ्याजवळ येतोस. कधी मुलं झोपल्यावर नुसतं मिठी मारायला, एक उरतं चुंबन घ्यायला किंवा उगाचच नुसतं स्पर्श करून जायला तू आजूबाजूला येतच नाहीस. तू जवळ आलास की कपडे काढायचे हे जणू समीकरण आहे म्हणून विचारलं, कपडे काढू का? चुकलं का माझं काही? संजय निरुत्तर होता, कारण सीमा बरोबर बोलत होती. खरंच, आपल्या वेळेनुसार, इच्छेनुसार आपण तिच्या जवळ जातो तेव्हाही पूर्ण सुखाची अपेक्षा ठेवूनच. रोमांस असा काही करतच नाही. तिला काय आवडतं, काय हवंय हेही लक्षात घेतलं नाही. घरच्या समस्यांमुळे मुळात संबंध कमी येतात तर आपल्याला वाटतं, कधीतरीच करतो तर हिने तेवढी साथ दिलीच पाहिजे. थोडक्यात काय, प्रत्येक कामासाठी जसं तिला गृहीत धरतो तसं शारीरिक सुखासाठीही गृहीत धरतो. ह्या जाणीवेने संजय उदास झाला. सॉरी एवढंच म्हणून तो बाहेर हॉलमध्ये जाऊन बसला. आता त्याला खूप गिल्टी वाटत होतं. थोड्या वेळाने, सुळसुळीत, पारदर्शक गाऊन घालून, छानसा मेकअप करून सीमा बाहेर आली. आजची रात्र अशीच वाया घालवायची? असं विचारत तिने संजयच्या कपाळावर ओठ टेकवले. संजय आता पूर्ण गोंधळला होता. ही मगासचीच सीमा का? संजू, अरे, मला फक्त तुला जाणीव करून द्यायची होती की जवळ येणं म्हणजे शरीराची भूक असते, पण त्यापेक्षाही मोठी भूक मनाची असते, जी फक्त एकमेकांच्या प्रेमळ स्पर्शाने भागते. संसाराच्या व्यापात, अडचणीमध्ये तू हे विसरलास. मला माहित आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण तू मला गृहीत न धरता ते तुझ्या स्पर्शातून व्यक्त कर हेच सांगायचं होतं मला. मी साधेपणाने सांगितलं असतं तर कदाचित तुला कळलं नसतं, म्हणून थोडं परखड बोलले, त्यासाठी मनापासून सॉरी. स्त्रियांची मानसिक तृप्ती झाली की त्या पुरुषांच्या तृप्तीचीही काळजी घेतात एवढंच म्हणायचंय मला, सीमा म्हणाली. आता मी सीमाचा नक्की विचार करेल असा निर्धार थोड्या वेळापूर्वीच केलेल्या संजयसाठी हा सुखद धक्का होता. त्याने सीमाला घट्ट मिठी मारली. तिच्याही नकळत तिला कवेत घेऊन तो बेडरूम मध्ये शिरला. ती रात्र सीमा संजयने प्रणयात जागून काढली हे वेगळं सांगायला हवं का? असे परिस्थितीने भरडलेले सीमा संजय घरोघरी सापडतील, पण म्हणून तो मला समजूनच घेत नाही असं फेसबुकवर किंवा मैत्रिणीत सांगून त्याच्यापासून घटस्फोट घे असा आगंतुक सल्ला घेण्यापेक्षा आधी प्रत्येक स्त्रीने आपल्या मनातलं नवऱ्यापर्यंत कसं पोहोचवता येईल ह्याचा विचार करावा असं मला वाटतं. प्रताधिकार नोंदणीकृत डॉक्टर शिल्पा जोशी, क्षीरसागर.